मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 85 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपूने मिला नेम गौरी हराचा, स्वये नीववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की श्रेष्ठ योग्यांना सुद्धा राम नामस्मरणात विश्राम मिळतो. गौरी हर अर्थात भगवान शंकर हे नित्य नेमाने रामाचा जप करतात. चंद्रमौळी शिवशंकराने हलाहल विष प्राशनानंतर होणारा दाह स्वतः राम नाम घेऊन शांत केला. असं हे राम नाम अंतिम समय तुम्हालाही मुक्ती मिळवून देणार आहे. मित्रांनो, राम केवळ नाव नसून दैवी ऊर्जा आहे जी सतत आपलं रक्षण करते. नियमित ईश्वराचं नामस्मरण केल्याने आपली चित्तवृत्ती व विचार शुद्ध होत जातात. या शुद्धीकरणाने मनःशांती व परम आनंद प्राप्त होतो. म्हणूनच विश्वासाने व श्रद्धेने सतत ईश्वर नामस्मरण करत राहावं. नामस्मरणाचा मार्ग पुढे आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जातो. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि श्रेष्ठ योगी भी राम के स्मरण में विश्राम पाते हैं. गौरी हर यानी भगवान शंकर नियमित रूप से राम का जाप करते हैं. हलाहल विष पीने के बाद जो जलन हुई उसे चंद्रमौली शिव शंकर ने खुद राम नाम लेकर शांत किया. राम नाम अंतिम समय में आपको भी मुक्ति प्रदान करेगा. दोस्तों, राम सिर्फ एक नाम नहीं है बल्कि एक दिव्य शक्ति है जो लगातार हमारी रक्षा करती है. नियमित रूप से भगवान का नाम जपने से हमारा मन और विचार शुद्ध हो जाते हैं. इस शुद्धि से मन को शांति और परम आनंद प्राप्त होता है. इसलिए व्यक्ति को विश्वास और भक्ति के साथ लगातार भगवान का नाम जपना चाहिए. नामस्मरण का मार्ग हमें मोक्ष की ओर ले जाता है. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, even the greatest yogis find rest in the remembrance of Ram. Gaurihar, that is Lord Shankar, regularly chants the name of Ram. The burning sensation after consuming the halahal poison was quelled by Chandramouli Shiv Shankar himself by chanting the name of Rama. It is the name of Ram alone that grants salvation to our soul in our final moments. Friends, Ram is not just a name but a divine power that constantly protects us. Regularly chanting God's name purifies our mind and thoughts. Through this purification, the mind attains peace and supreme bliss. Therefore, one should continuously remember God's name with faith and devotion. The path of chanting God's name leads us towards liberation. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.